6 जून रोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा. नाशिककरांकडे सजावटीची विशेष जबाबदारी. डॉक्टर रुपेश नाठे यांची माहिती. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन दुर्गराज रायगडावर उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या लोकोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी नाशिक येथील कालिका माता मंदिर, मुंबई नाका इथं नुकतीच एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत यंदाच्या सोहळ्याचं विशेष वैशिष्ट्य समोर आलं. शिवराज्याभिषेक सोहळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सजावटीची महत्त्वपूर्ण जबाबदारी नाशिककरांवर सोपवण्यात आली. ही जबाबदारी डॉक्टर रुपेश नाठे यांनी नाशिकच्या वतीनं स्वीकारल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे नाशिकमधून पारंपरिक नृत्य, ढोल पथक व पवित्र गंगेचे व त्र्यंबक कुशावर्ती येथून अभिषेक करण्यासाठी पाणी देखील नेण्यात येणार असल्याचं सांगितलं. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनामध्ये येत्या 6 जूनला रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. ज्याप्रमाणे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, त्याचीच अनुभूती घेण्यासाठी असंख्य लाखो मावळे रायगडावरती 5 व 6 जूनला उपस्थित असतात. हा शिवराज्याभिषेक सोहळा समितीचा कार्यक्रम 5 जूनला सुरुवात होते. यामध्ये शिवशाहिरांचा कार्यक्रम असेल, होळीच्या माळावरती मर्दानी खेळांचं शौर्य दाखवणं असेल, शिरकाई देवीचा गोंधळ असेल, असे असंख्य कार्यक्रम, लेझिम पथक असेल. अनेक व्हिडिओ आपण बघितले असतील. छत्रपती संभाजी महाराजांना देखील आपण मागच्या वेळेत लेझिम खेळताना बघितलं. असे अनेक कार्यक्रमांचे अनुभव घ्यायचे असतील तर यासाठी आपल्या सर्वांना रायगडावरती 5 व 6 जूनला उपस्थित राहणं महत्वाचं असतं. यामध्ये प्रामुख्याने पुण्याला झालेल्या बैठकीमध्ये 40 मुख्य समित्या करण्यात आल्या. त्या 40 मुख्य समित्यांमध्ये महत्वपूर्ण जबाबदारी ही नाशिकला देखील प्रदान करण्यात आलेली आहे. यामध्ये होळीच्या माळावरती होणारी सजावट असेल, ही संपूर्णरित्या नाशिककरांवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नाशिकची पवित्र गोदामाई असेल, आपल्या त्र्यंबकराजा येथे असलेली कुशावर्ताचं पवित्र पाणी असेल, हे पाणी देखील पारंपरिकरित्या रायगडावरती आजपर्यंत पोहोचत आलंय, ते याही वर्षी पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे नाशिककरांच्या वतीने अन्नछत्र्याचं आयोजन देखील अनेक वर्षापर्यंत करण्यात येतंय, ते देखील याही वर्षी मोठ्या थाटामाटात होणार आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे 5 ते 6 लाख लोक रायगडावरती राज्याभिषेकासाठी उपस्थित असताना देखील एकही मावळ्याचे पाण्याचे किंवा जेवणाचे हाल होत नाही. याला कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या मार्गदर्शनामध्ये हा सोहळा पार पडत असतो. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती असतील, युवराज शहाजीराजे छत्रपती असतील, हे बारकाईने या गोष्टीकडे लक्ष देतात की प्रत्येक मावळ्याची वरती सोय व्हावी, कोणाचीही गैरसोय होऊ नये. यामध्ये दुग्ध शक्तरायुक्त योग म्हणजे वरुण राजा व वातावरण देखील आपल्याला साथ देत असतं. कुठेतरी मावळ्यांची परिस्थिती वरती चांगली राहावी, मावळ्यांना चांगल्या पद्धतीने राहता यावं म्हणून वातावरण देखील चांगल्या पद्धतीचं असतं, असं आजपर्यंत आपण बघत आलेलो आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पडणार आहे. कारण त्याचं नियोजन छत्रपती संभाजीराजे आणि संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती हे छत्रपतींचे वंशज असल्यामुळे यांचं मार्गदर्शन एकदम चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम जल्लोषात दरवर्षी साजरा होतो. 6 जून, एकच 6 जून आम्ही सर्व नाशिककरांना आवाहन करतो की स्वर्ग कोणी बघितला नसेल, पण स्वर्ग जर बघायचा असेल तर शिवराज्याभिषेकसाठी फक्त रायगडावर यावा आणि स्वर्ग काय असतो हे त्याचा अनुभूती घ्यावा. आणि शिवराज्याभिषेक हा छत्रपतींचा सोहळा आहे. ह्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. म्हणून कोणी किडे विडे कोणी वळवळ करत असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो, शिवभक्त म्हणून या किड्यांमध्ये एवढी दमा असेल तर त्यांनी शिवराज्याभिषेकच्या फक्त रायगडाच्या पायथ्याशी येऊन दाखवावं, मग शिवभक्त काय असं त्यांना दाखवून देतील. 10 वर्षापासून शिवतीर्थ रायगड येथे आमचे मार्गदर्शक आदरणीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनानुसार राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान नाशिक जिल्ह्याच्या वतीने अन्नछत्राचा कार्यक्रम याही वर्षी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला जाणार आहे. यावर्षी साधारणतः 25,000 लोकांचं जेवायचं नियोजन दिनांक
5 तारीख सायंकाळी व 6 तारखेला दिवसभर आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याचा सर्वांनी या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी आवाहन करतो की सर्वांनी याचा लाभ घ्यावा. या ठिकाणी आमचे मित्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष रुपेशजी नाटे असतील, आमचे थोरात भाऊ असतील, प्रफुल्ल पाटील, हार्दिक निगळ, सगळ्यांच्या वतीने मी आवाहन करतो की 6 जूनला जो थाटामाटात सोहळा साजरा होणार आहे, यावेळेस नाशिक मधून हजारो लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून छत्रपतींप्रती असलेला आपला आदर व्यक्त करावा ही विनंती. धन्यवाद. जय शिवराय. जे काही दिवसापूर्वी भिडे गुरुजी हे 6 जून हा सोहळा बंद करा असं त्यांनी सांगितलं होतं, ते दरवर्षी काही ना काही 6 जूनच्या वेळेस बोलतातच आणि ते ज्या वेळेस बोलता त्यावेळेस 6 जून हा अजून दिमाखाने आणि अजून उत्साहाने साजरा होतो. मला त्यांना एकच सांगायचंय, तुमचं वय झालंय, तुमची बुद्धी भ्रष्ट झाली, तुम्ही सध्या संयम बाळगला पाहिजे आणि बोलताना थोडा विचार केला पाहिजे की आपण कोणत्या सोहळ्याबद्दल बोलतोय. आपण छत्रपतींच्या सोहळ्याबद्दल बोलतोय, ज्या छत्रपतींमुळे आज आपलं अस्तित्व टिकून आहे, त्या छत्रपतींबद्दल आपण बोलतोय. याचा थोडासा भान राखून आपण आपल्या वयाच्या मानानुसार बोलावे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मार्गदर्शक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावरती जो मोठ्या उत्साहात जो कार्यक्रम होतो, त्या उत्साहात नाशिकला एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्या होळीच्या माळाची जबाबदारी नाशिक शहराच्या वतीने व आमच्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून ही होणार आहे. आणि जो होळीचा माळ आहे, जो दरवर्षी सजावटीचा जो 3 वर्षापासून आम्हाला मान दिला आहे, तो आम्ही नाशिककरांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करू. जय जिजाऊ, जय शिवराय. गेल्या काही वर्षात रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली. हा वाढता उत्साह लक्षात घेता 4, 5 आणि 6 जून रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी समितीच्या 40 उपसमित्या कार्यरत आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर रुपेश नाटे यांनी सर्व शिवभक्तांना एक महत्त्वाचं आवाहन केलं. रायगडाचं पावित्र्य राखणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. माझा गड माझी जबाबदारी या ब्रीदवाक्याचा अंगीकार करून प्रत्येक शिवभक्तानं प्लास्टिक मुक्त रायगड ही संकल्पना राबवावी आणि गड स्वच्छ व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं त्यांनी नमूद केलं. या पत्रकार परिषदेला समितीचे डॉक्टर रुपेश नाटे, ज्ञानेश्वर थोरात, योगेश निसाळ, नितीन पाटील, प्रफुल्ल पाटील, वाजहात शेख, हार्दिक निगळ, समाधान जाधव, विजय चुंबळे, बाळा जाधव, करण गवते, अनिकेत शिरसाट, अतुल भुसारे, आशुतोष चव्हाण, साई पाटील, आकाश म्हस्के आणि गौरव गाजरे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक.